वा वा वा, नाही इथे येताना राधिका मॅडमचा सत्कार आहे असंच वाटत होतं मला, पण बघतो तर काय इथे त्यांचा कौतुक सोहळाच चाललाय. हा, एवढे सगळेजण जमलेत आणि बोलतय कोण तर दस्तूर खुद्द शनाया सबनीस. त्यांना आयुष्यभर धड 2 शब्द मराठीमध्ये बोलता नाही आले, त्या आज राधिका मॅडमचं कौतुक करताना फटाक्याची लढ लागल्याप्रमाणे कौतुकच करत सुटल्यात. ॲटम बॉम्बवर ॲटम बॉम्ब फोडतायत कौतुकाचे. माझ्या बाबतीत जे काही झालं ते सगळं माहीत असताना सगळं करताना लाज नाही वाटली का तुला? जरा गप्प बसतोस का तू? शनाया तू गप्प बस. काय चाललंय शनाया? हा, माझी बायको असताना, माझ्या बरोबर माझ्या घरातच राहत असताना इथे येऊन या राधिकाचं एवढं कौतुक करण्याचं काय कारण? लाज नाही वाटत तुला? हे गुरुबास, हे बघ इथे आता राधिकाचा सत्कार आहे, इथे मला आपल्यातले वाद नकोय प्लीज. बोलले ओ मिस्टर पिंकी. राधिका मॅडमचा सत्कार म्हणजे माझा पाण उतारा असा अर्थ नाही होत ना? पण मी तुझ्याबद्दल काही वाईट बोललेच नाहीये. हो, तू या सगळ्या लोकांना जाऊन मिळालीस, त्यांना साथ देतेस. हा माझा पाण उतारा नाही तर काय, माझा अपमान नाही तर काय? तुम्ही निघता का इथून? उगाच सगळ्यांसमोर शोभा नकोय. शोभा मी करतोय? अरे शोभा तुम्ही करून घेताय स्वतःची. काय विसरलात? पिंकी प्रकरण विसरलात? नाही ना? इथे असलेल्या मीडियावाल्यांना फक्त पिंकी प्रकरण माहितीये, ते तू ऑफिसमध्ये ठोकलेलं बहारदार भाषण नाही माहिती. स्वतःची इमेज जपण्यासाठी काय काय करशील अजून राधिका? काय म्हणाली होतीस तिथे ऑफिसमध्ये? ते तर माहिती नाहीच आहे ना यांना. मी बाकी सगळ्यांची माफी मागेन त्या पिंकी प्रकरणामध्ये, फक्त गुरुनाथ सुभेदारांची माफी मागणार नाही म्हणाली होतीस ना? एक्सक्यूज मी गुरुनाथ सुभेदार, त्या मीटिंग मध्ये काय घडलं त्याचा इथे काय संबंध? या राधिका वहिनी तिथे काय बोलत होत्या? माझी माणसं, माझी कंपनी, बरोबर? काय म्हणालीस राधिका? 300 कोटीची कंपनी पण 300 लाख कोटींची माणसं वगैरे असले डायलॉग्स मारून टाळ्या मिळवल्या असत्या भाषणामध्ये, बरोबर? मला आज या सगळ्यांसमोर तुला विचारायचंय, तुझ्यासाठी तर तुझी माणसं महत्वाची असतील ना, तर माझ्यासाठी माझी माणसं महत्वाची आहेत. आणि होती तेव्हा सुद्धा. नाही, मला बर्बाद करण्यासाठी काय नाही केलेस तू राधिका? सगळ्यात आधी मला आई बाबांपासून तोडला, त्यानंतर आज जे सतत भाऊजी भाऊजी करतात, हा आनंद, हे असे जीवाभावाचे मित्र तोडले. त्याच्यानंतर ज्याच्याशी लग्न करून आज संसार थाटलायस, हा सुद्धा कोणी एकेकाळी माझा जीवाभावाचा मित्र होता राधिका. नाही, फक्त एवढंच नाही, माझ्या लहान पोराला सुद्धा माझ्यापासून हिरवलंस तू, नाही केलंस का? बरं, एवढ्यावर थांबली नाहीस तू. मला पुरं नेस्तनाबूत करण्यासाठी या तुझ्या नवऱ्याला, सौमित्र बनहट्टीला पार बाई बनवून पाठवलंस माझ्याकडे. आणि आता माझ्या बायकोलाही तुझ्या बाजूने वळून घेतलंस, माझ्या विरोधात तिचं ब्रेनवॉश केलंस. दिसतच आहे ना ते? का वागतेस अशी राधिका? काय मिळतं तुला हे असं करून? बरं, एवढं सगळं करूनही मी किती महान आहे, मी किती साधी भोळी आहे हेच दाखवतेस. या असल्या भोळ्या भाबड्या लोकांकडून स्वतःचा उदो उदो करून घेण्यात लाज नाही वाटत तुला? मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आत्तापर्यंत खूप बोललात तुम्ही, आणि इथे तमाशा व्हायला नको म्हणून आम्ही सगळं तुमचं ऐकून घेतलं. पण आता तुम्ही इथनं निमूटपणे निघायचं. हे राधिका मसालेचं ऑफिस आहे आणि तुमचा आणि राधिका मसालेचा काडीचाही संबंध नाही, तेव्हा निघायचं, कळलं? सर करेक्ट बोलताय, तुम्ही निघून जा इथून प्लीज. आणि हे बघ गुरु, मी आत्ता इथे तुझ्या ट्रॅपमध्ये अडकलेला पिंकी नाहीये, हा? सौमित्र म्हणून इथे उभा आहे. त्यामुळे राधासाठी मी काय करू शकतो हे तुला नीट माहिती. ए मला सगळं माहिती, आणि मी तुम्हा सगळ्यांना नीट ओळखून आहे. का नाही बोलायचं मी? नाही, मी बोलणार. ही भोळी बाबडी लोक आहेत, हा?
जेवढा मी ओळखतो ना राधिका, यांनी तुला अजूनही ओळखलेलं नाहीये. ही बाई किती बनेल आहे हे जरा कळू दे ना सगळ्यांना. नमस्कार सरपंच साहेब. काय ओळखलत का? गुरुनाथ सुभेदार. हा नाही, माझ्या चेहऱ्याला चिखल वगैरे फासलं होतं म्हणून आता आठवत नाही असं तर नाही ना? त्यावेळेला मी खूप प्रयत्न केला, माझी बाजू समजून घ्या, माझी बाजू ऐकून घ्या. पण नाही, तुम्ही माझी बाजू तेव्हा समजून घेतली नाही. पण आज या तुमच्या राधिकासाठी या लहान मुलीला तयार करून मस्त कौतुक करणारं भाषण वगैरे बरोबर तयार करून घेतलं तो. ओ काका, मी काही खोटं बोललेली नाहीये. जे मला मनापासून बोलावं असं वाटलं तेच मी बोलले. एक तर काका म्हणू नकोस. आणि दोन मोठी माणसं बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नाही, शिकवलं नाही का? कोणाची आहे सांगा जरा तिला. मला आता तुमची नाही, या तुमच्या सत्कार मूर्तींची खरी कीव वाटते. कसं काय जमतं ना राधिका? मला काय कळतच नाहीये. म्हणजे एक डाव हरला की दुसरा डाव असा बेमालूम खेळायचा ना की कुणाची बिशाद आहे तुझ्यावर बोटं उचलून दाखवायची. अरे काय चाललंय तुझं? एक तर इथे काहीतरी चांगलं चालू असताना तू न बोलवता आलायस आणि त्यावर तमाशे करतोस. तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे तर माझ्याशी बोल ना. राधिकाची बदनामी कशाला करतोस? तमाशा मी करतोय? अरे तमाशा तुम्ही, ही ना वेळ तुम्ही माझ्यावर आणता. नाही मला काही प्रॉब्लेम नाही, करा अजून सत्कार करा. या राधिका मॅडमचा सत्कार करा, त्यांचे हार तुरे घालून त्यांचं स्वागत करा, मिरवणूक काढा, पार मखरत बसवा. पण शनाय, आज तुला इथे पाहिलंय ना मी, आता मी तुला सोडणार नाही. काय करणार आहेस तू? तोंड वर करून मलाच विचारतेस काय करणार आहेस? हा प्रश्न विचारताना आधी हे लक्षात घे की तुझ्यासाठी आजपर्यंत काय काय केलंय. वेळोवेळी तुझे हट्ट पुरवलेत, तुझ्या मागण्या पुरवल्यात, तुझा हा मूर्खपणा, बालिशपणा वेळोवेळी सहन केलाय. आणि एवढं सगळं करून मलाच विचारतेस. आणि ज्या राधिकानं तुला आयुष्यभर फक्त शिव्या घातल्या, तुझा तिरस्कार केला, वेळोवेळी तुला बोलली, आज तिला जाऊन मिळालीस, तिचीच साथ देतेस. चल तू घरी चल, मुकाट्यानं बघतोस तुला. मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. चनया, मी शांतपणे सांगतोय, आत्ताच्या आत्ता घरी चल माझ्याबरोबर. मी तुला शांतपणेच सांगते, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. कशी येत नाही बघतोच ना मी. चल चल. राधिका, हात सोड तिचा. नाही सोडणार. हे बघ शनाया, माझी बायको आहे. आमच्या मध्ये यायचं काही कारण नाहीये. तू बायको? चार चौघात तिला बायको म्हणताना लाज नाही वाटत तुम्हाला? काय लाज वाटायची आहे? हा माझी बायको आहे म्हटल्यानंतर मी बायकोच म्हणणार ना तिला. बायको म्हणजे नेमकी कोण असते हो? तुमच्या मनात बायकोचं नेमकं स्थान काय आहे? मिरवण्यासाठी उभी केलेली बाहुली का ताकद दाखवायची जागा? बायको म्हणजे नेमकं काय याची व्याख्या सांगू शकाल? सॉरी, आज तुम्हाला इथे एक सनसनाटी बातमी मिळणार आहे अशी जर तुमची अपेक्षा असेल ना, तर तसं काही एक घडणार नाहीये. मी बोलणार आहे, पण मला कुणालाही खोटं पाडायचं नाहीये. मला फक्त मोकळं व्हायचंय. कळत न कळत अनेक बायका आहेत ज्यांच्या भावना माझ्याशी जुळतात. त्यांच्या भावनांना शब्द द्यायचे. तुम्हाला यांनी सांगितलेली राजा राणीची गोष्ट आठवत असेलच. हो हो, चांगलीच आठवते. मग आज तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त माझ्या नजरेतून. होल्ड ऑन होल्ड ऑन. राधिका मॅडम, तुम्हाला काय गोष्टी सांगायच्यात ना, या तुमच्या भोळ्या भाबड्या सगळ्या भक्तांना सांगा, ठीक आहे? मला काही तुमच्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. माझी बायको माझ्या बरोबर द्या, मी निघालो. आल्या आल्या तुम्ही शन्याला घेऊन गेला असतात ना, मी काही म्हटलं नसतं. पण आता नाही तुम्हाला जाऊ देणार. म्हणजे ह्या पत्रकारांनी सगळं शूट केलंय. तुम्ही असे निघून गेलात आणि त्यांनी तुम्हाला पळपुटा म्हटलं तर चालेल तुम्हाला? हा, तर 'राजा राणीची गोष्ट'. 'राजा राणीची गोष्ट' 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 'राजा राणीची गोष्
राजानं कॉलेजमध्ये असताना एका मुलीला स्वप्न दाखवली की आपलं लग्न झालं की आपला राजा राणीचा संसार सुरू. अर्थात ती मुलगी काही राजकन्या वगैरे नव्हती, एक साधी मुलगी होती. पण राजाने शब्द पाळला. त्यांनी त्या मुलीबरोबर लग्न केलं. त्यांचा राजा राणीचा संसार सुरू झाला. पण नंतर कळलं राजाला राणी नाही, एक दासी हवी होती. अशी दासी की जिला स्वतःचे विचार नसतील, स्वतःच्या भावना नसतील, जी राजासाठी सगळं करेल, राजासाठी जगेल. जर समजा त्या राणीनं विचार करण्याचा जरा जरी प्रयत्न केला तरी तिला वेड्यात काढता आलं पाहिजे अशी राणी. पण त्या राणीला काही वाटतच नव्हतं. ती आपली खुश होती आपल्या आसपासच्या लोकांमध्ये, त्यांना हवं नको ते बघण्यामध्ये. ती या सगळ्या गोष्टींचा विचारही करत नव्हती. आतापर्यंत घरामध्ये राजा म्हणून वावरणाऱ्या राजाला समाजात सुद्धा राजा म्हणून वावरायचं होतं. आतापर्यंत आपल्या बरोबर असलेली व्यक्ती ही राणी नसून एक दासी आहे. तिचा क्लास वेगळा, आपला क्लास वेगळा. ही नागपूरमधली एक साधी गावंढळ मुलगी आहे. हिचं बोलणं कसं, राहणीमान कसं आहे, मी जाऊन राहिले, मी येऊन राहिले, मी कुठून राहिले, ही हिची भाषा. पण आता तर आपली भाषा ही नाही, आपली भाषा वेगळी आहे. मग हिला चार चौघात मिरवणार कसं? बरोबर सांगते ना मी राजा राणीची गोष्ट? त्या दिवशी ना तुम्ही गोष्ट फार छान सांगितली. एक असतो राजा, एक असते राणी. तर राजा राणीचा असला तरी या दोघांचं म्हणजे राजा राणीचं आमचं असं काही फार विशेष जमत होतच असं नाही बरं का. राजा जेव्हा समोरच्याला हाय हाव यू असं म्हणत असे त्यावेळेला राणी मी अमुक करून राहिली, मी तमुक करून राहिली, मी हे कुठून राहिली, मी ते कुठून राहिली. भाषेचाच फरक होता असं नाही, तर राजा राणीमध्ये क्लासचा फरक होता, क्लासचा. पण प्रत्येक व्यक्ती नीट डिफाईन नाही केली. जेव्हा आपण एखादी व्यक्ती तिच्या राहणीमानावरनं, तिच्या पेहरावावरनं, बोलण्यावरनं, तिच्या स्तरावरनं जेव्हा डिफाईन करायला जातो ना, तेव्हा ती व्यक्ती आधीच स्वतःचा दर्जा घालवून बसलेली असते. तुम्ही तुमचा दर्जा आधीच घालवलेला आहे. झालं तुझं बोलून? नाही थंड वाटलं? जरा अपमान बिप्मान झाला, चार चौकात बोललीस मला, झालं असेल तर तुमचं चालू द्या, मी निघतो इथून. ठीक आहे शना, चल. सॉरी, मला काही तुमचा अपमान नाही करायचा आहे, तसा अजिबात हेतू नाही. मला फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं. अपमान करणं हा माझा स्वभावच नाही. रस्त्याने जाताना चुकून माझ्याकडनं गेटवरचे वॉचमन दादा जरी दुखावले गेले ना, तर मी पुन्हा परत येते, त्यांची माफी मागते. हा माझा स्वभाव आहे. मला तुमचा अपमान नाही करायचा आहे, पण मला आज काही प्रश्नांची उत्तर मात्र हवी. त्या दिवशी तुम्ही सगळ्यांसमोर सांगत होतात की राधिका माझी कशी आधीची बायको आहे, सौमित्र कसा तिच्या आयुष्यामध्ये आला, बरोबर ना? एक गोष्ट तुम्ही नाही सांगितली. मला त्या प्रश्नाचं उत्तर हवंय की अशी कुठली गोष्ट घडली म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यातनं मला दूर केलं. सगळं तर करत होते मी तुमच्यासाठी, तुमच्यावरती प्रेम केलं, अथर्वला सांभाळलं, घर सांभाळत होते, संसार सांभाळत होते, आई बाबांकडे लक्ष देत होते. तुम्ही आणि अथर्व सोडून माझं विश्व नव्हतं दुसरं काही. मग असं काय घडलं माझ्या हातून म्हणून तुम्ही मला सोडून गेलात? आणि इतकंच नाही, असं काय घडलं माझ्याकडनं ज्यामुळे तुम्ही माझा तिरस्कार करायला लागला? मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. लग्नाच्या आधी परिस्थितीने मला सगळे दिवस दाखवलेच होते. गरिबी म्हणजे काय, आई वडील नसताना जगणं म्हणजे काय असतं. इतकंच नाही तर कोणत्याही बाईच्या आयुष्यात जी गोष्ट येऊ नये ती गोष्ट तुम्ही मला दाखवली. आपल्या आयुष्यात तिसरी व्यक्ती आली, शनाया. माझ्या नवऱ्याची बायको.
राजाला अगदी हवी तशी राणी आली. त्याला जशी हवी होती अगदी तशीच, दिसायला छान, तिला आपण मिरवू शकतो अशी. राजाला जसं वाटत होतं आपण बाहेरच्या जगामध्ये राहावं तशीच अगदी आधीपासून राहणारी, फडाफडा इंग्रजी बोलणारी, आणि मुख्य म्हणजे राजाला साजेशी अशी राणी. मग काय, नवीन राणीला राजानं आपलंसं केलं. आधीच्या राणीनं जाब विचारायला सुरुवात केली. आपली एक दासी आपल्याला जाब कसं काय विचारू शकते यामुळे राजा खवळला. पण तो काही करू शकत नव्हता. तो आपल्या पहिल्या राणीसाठी काहीच करू शकत नव्हता, पण तो दुसऱ्या राणीसाठी सगळं काही करत होता. तिच्या नखांना नेलपेंट लावण्यापासून ते तिच्या शॉपिंग बॅग उचलण्यापर्यंत सगळं केलं त्यांनी. एक मिनिट राधिका, माझ्या बोलण्यामध्ये काय तो एक उल्लेख आला शॉपिंग बॅगचा आणि शनायाच्या मम्माचा, तर एवढं ऐकवणार आहेस का त्याच्यावरून? मी उगाच कशाला बोलून दाखवू? तुम्ही जे वागलाय, तुम्ही जे केलंय ते अख्ख्या जगाने पाहिलंय. बस बस, हे सगळं आता अति होत आहे राधिका. हो, अति होतंय, कळतंय मला. आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे माझा सत्कार होणार होता, पण एखाद्या माणसाला हौसच असेल स्वतःचा सत्कार करून घ्यायची, त्याला मी तरी काय करणार? आता राजानी दुसऱ्या राणीला आपलंसं केलं. इथे पहिली राणी रागानं पेटून न उठता स्वाभिमानानं पेटून उठली. तिनं आपलं साम्राज्य उभं केलं. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर 300 कोटींचं साम्राज्य आपल्या पायावर उभी राहिली. पण राजाला ते आवडलं नाही. मी राजा आहे, मी पुरुष आहे, आपली एक दासी आपल्यापेक्षा वरचढ कशी काय होऊ शकते? आणि मग इथे झाली जीवघेणी स्पर्धा सुरू. हे हॅलो, प्लीज. हे बघ, ज्या वेळेला तू उभं राहण्यासाठी धडपडत होतीस ना, त्यावेळेला मी ऑलरेडी एका कंपनीचा CEO होतो, कळलं? तुझ्याशी कसली स्पर्धा? हे आत्ता बोलताय, पण तेव्हा आविर्भाव असा होता तुमचा की माझ्याशी स्पर्धा कशी काय करू शकते बघतोच मी. अर्थात तो माझ्या खूप उशिरा लक्षात आला. या माणसाला समोरच्या माणसाशी फक्त स्पर्धा करायची असते. मला सांगा, तुम्ही माझ्याशी लग्न केलं का केलं लग्न? खरंच तुमचं माझ्यावरती प्रेम होतं का? तुम्हाला हे माहिती होतं की कॉलेजमध्ये असताना सौमित्र सुद्धा माझ्या प्रेमात आहे, मग या स्पर्धेत आपण कसं हरणार? मग या स्पर्धेत आपणही उतरूया, आणि म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं, बरोबर ना? तुम्हाला फक्त माझ्याशी स्पर्धा करायची होती. आपली राणी आपल्याला स्पर्धेमध्ये कशी काय हरवू शकते हा तुम्हाला प्रश्न पडला, आणि मग तुम्ही हर प्रकारे पहिल्या राणीला त्रास द्यायला सुरुवात केली. जिथे संधी मिळेल तिथे त्रास द्यायचा. याच दरम्यान राजानं दुसऱ्या राणीशी लग्नही केलं, पण तिलाही संसाराचं सुख लाभू दिलं नाही. कसं लाभणार? कारण पहिल्या राणीशी स्पर्धा करण्यासाठी हे दुसरं लग्न केलं होतं ना. संसाराचा विचार ना दोघांनी मिळून करायचा असतो. दोघांनी मिळून स्वप्न पाहायची असतात. पण इथे तुमची स्वतःचीच स्वप्न. बरोबर बोलतेस तू. ए शनाया, गप्प बसा आता. तू गप्प बस. माझ्याशी तू असाच वागलायस. माझ्याकडे नेहमी एक शोपीस म्हणूनच बघत आलायस. आता नवीन खेळणं मिळालं म्हणून बरोबर जुनं खेळणं फेकून देणार आहेस. मला सपोर्ट करायला काय केलंयस रे तू आजपर्यंत? सतत मी तुझ्यावर डिपेंड कशी राहीन हेच बघत आलास ना. आणि हेच आवडतं तुला, समोरच्याला स्वतःवर डिपेंड ठेवणं. नाहीतर राजा कसं म्हणायचं ना याला, नाही का? शनाया, तू बरं झालं तूच सांगितलं. निदान या लोकांना कळलं तरी तुमच्या राजा राणीच्या गोष्टीतला राजा नेमका कसा आहे ते. एखाद्या माणसाकडे पैसा असला, पोझिशन असली, पॉवर असली की तो लगेच राजा होतो असं नसतं. राजा होण्यासाठी ना प्रजेचा विचार करायला लागतो, आसपासच्या लोकांचा विचार करायला लागतो, तर तुम्ही राजे होता. दुसऱ्याच्या सुखामध्ये स्वतःचं सुख शोधायला लागतं. मला सांगा, असा कोणता गुण आहे तुमच्यामध्ये ज्यासाठी तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता? नाही, लोकांनी निवडून दिलेला राजा होणं तुम्हाला आयुष्यात शक्य नाही ना. तुम्ही राणीची काळजी घेऊ शकत, मग
प्रजेची तर दूरच राहिली. कळतंय राधिका, सगळं कळतंय मला. नाही, हे सगळं तुम्हाला एवढं शांतपणे ऐकवत असलीस ना, तरी या सगळ्यांसमोर माझा अपमान करण्याचं तुझं प्लॅनिंग कळतंय मला. नशीब माझं, तुमच्यासारख्या भावना शून्य माणसाला हा अपमान हे कळलं तरी. यावरनं मला अजून एका अपमानाची आठवण झाली, माझ्या नवऱ्याच्या झालेल्या अपमानाची. एवढं दचकून बघू नका, सौमित्राबद्दल बोलतेय मी. गोष्टीचा शेवट करत असताना तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेतलं होतं आणि त्याला विदूषक म्हणून हिणवलं होतं. जेव्हा राजानं राणीला सोडलं तेव्हा ती एकटी पडली. पण असं सगळं झालेलं असताना अचानक तिच्या आयुष्यामध्ये हा राजकुमार म्हणजे तो विदूषक हो, तो आला अचानक. पण माझ्यासाठी खरा राजा सौमित्रच आहे.